सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आहे. कारण आत्ता फक्त जो जमाना होता, आता माझा वय 77 आहे, जो जमाना आमच्या होता आता माझ्याचा आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली. बॅलेट पेपरवरती मी सांगितलं की नाही, बॅलेट पेपरवरतीच हवं तरच हा घोळवू शकतो, नाही तर शक्य नाही. या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. हे सगळं कशासाठी सुरू आहे? केंद्रातही आम्हीच पाहिजे, राज्यातही आम्हीच पाहिजे, महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे. हा संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे आता यांचं. ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून तिकडनं अख्खी सगळी सुरुवात चालू आहे. ती पालघर पासून सगळी सुरू आहे. तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ते बघा, सगळे गुजरातमध्ये येत आहेत. मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला, तो याचसाठी, तो पट्टा बघा अख्खा, तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही. आता तिकडे वाढवण बंदर येत आहे, तिकडे आता विमानतळ येत आहे. इथे एक विमानतळ आता नवीन आलं, आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ. कोणासाठी, कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना, आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून, असं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील, पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय, हे आत्ता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी सांताक्रूजचं, इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात. इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला. इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला नेणार. आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवरती जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत. भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना, मराठी सगळे लोक, मला त्यांनाही सांगायचं आहे, हा अदानी अंबानीचा, ह्या सर्व लोकांचा, ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये, तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. सगळ्या गोष्टींमध्ये अदानी. शस्त्र बनवायचे अदानी, वीज बनवायची आहे अदानी, टनेल बनवायचं आहे अदानी, रस्ता बनवायचा आहे अदानी, सगळं अदानी. आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे, हे संपूर्ण हे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क, या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार आतलं, हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, आणि तिकडे अदानीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. त्याच्यामुळे तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार. इथे पुढे त्या अलिबाग, हे जे रस्ते होत आहेत ना, एवढं लक्षात ठेवा, मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही,
पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही.